विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षा संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बोर्ड पेपर वेळेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। आपल्याला कल्पना असेल की अगोदर प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची, परंतु मात्र गेल्या वर्षापासून तो असणारा बदल आहे तो बंद करण्यात आला आणि आता मात्र या वर्षी 2024 मध्ये जी होणारी परीक्षा आहे, फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या पेपराच्या वेळांमध्ये काही बदल केलेले आहेत। अगोदर आपली होणारी जी परीक्षा आहे ती 2 सत्रांमध्ये व्हायची आणि या 2 सत्रांमध्ये काही पेपर 3 तासांचे असायचे, काही 2.5 तासांचे, तर काही 2 तासांचे असायचे। तर त्या अगोदरच्या ज्या वेळा आहेत त्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेत। त्या अगोदरच्या वेळा कोणकोणत्या होत्या ते आपण पाहूया आणि आता ज्या असणाऱ्या सुधारित ज्या असणारी वेळ आहे ती वेळ सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला अगोदरच्या असणाऱ्या आपण पाहूया। तर अगोदर पहा, सकाळ सत्र व दुपार सत्र अशा 2 वेगवेगळ्या सत्रांमध्ये पेपर व्हायचे। सकाळ सत्रामध्ये 3 तासांचा पेपर असेल तर 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, जर 2 तासांचा असेल तर सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत आणि जर समजा 2.5 तासांचा असेल तर सकाळी 11 ते दुपारी 1:30 इथपर्यंत असायचा। दुपार सत्रामध्ये 3 तासांचा पेपर असेल तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 पर्यंत, जर समजा 2 तासांचा पेपर असेल तर दुपारी 3 पासून 5 पर्यंत आणि जर समजा आपला पेपर 2.5 तासांचा असेल तर 3 वाजल्यापासून तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपला पेपर व्हायचा। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता मात्र बदल केलेले आहे। हा बदल आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। थोडक्यात ही जी बातमी आहे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आता 10 मिनिटं वाढवून दिलेली आहेत। बघा काय दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत, म्हणजे वेळ वाढवून दिलेली आहे। या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी, आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर करण्यात येत होते। इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते, परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशाच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत। अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्या यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती। बघा, ती रद्द होती पण आता मात्र दिलेली आहे थोडा बदल करून। तथापि विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून सदरची 10 मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे। फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षांच्या वेळा ही सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल। म्हणजे बघा, प्रश्नपत्रिका देण्याची जी वेळ आहे ती तीच आहे, 11 वाजता सकाळ सत्रात आणि दुपार सत्रात दुपारी 3 वाजता। सकाळ सत्रात सकाळी 10:30 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 2:30 वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे। म्हणजे मागच्या वेळेस सारखं आहे की जो परीक्षार्थी आहे त्यानं पेपरच्या वेळेच्या अगोदर अर्धा तास अगोदर येणं अपेक्षित आहे। म्हणजे बघा, 10:30च्या आत सकाळ सत्रात पेपर असेल तर सकाळी 10:30च्या आत विद्यार्थ्याला यायचं आहे, परीक्षार्थीला यायचं आहे। आणि दुपार सत्रात पेपर असेल 3चा तर दुपारी 2:30 याच्या अगोदरच विद्यार्थ्यानं परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे। आणि बघा, परीक्षेची असणारी सध्याची वेळ आणि सुधारित वेळ बघा, पूर्वी काय होतं, सकाळ सत्रात जर पेपर असेल 11 ते 2 हा 3 तासांचा, तर आता मात्र तो कसा केलेला आहे पहा, सकाळी 11 ते दुपारी 2:10 म्हणजे शेवटचे आपल्याला 10 मिनिटे वाढवून दिलेले आहेत। जर समजा 2 तासांचा पेपर 11 ते 1 या दरम्यान आहे तर तो आता कसा होणार आहे, सकाळी 11 वाजता प्रश्नपत्रिका दिली जाईल, परंतु पेपर आपल्याकडनं कलेक्ट केला जाईल 1:10 म्हणजे इकडे सुद्धा 10 मिनिटं वाढवून दिली। 2.5 तासांसाठी सुद्धा असंच आहे। सकाळ सत्रात सकाळी 11 ते
1:30 जर पेपर असायचा तो आता मात्र दुपारी 1:40 म्हणजे 10 मिनिटे वाढवून दिलेली आहेत. दुपार सत्रामध्ये सुद्धा असंच आहे. 3 ते 6 दुपारी 3 वाजता पेपर सुरू झाला तर सायंकाळी 6 पर्यंत असायचा. आता मात्र दुपारी 3ला पेपर सुरू झाला की तो सायंकाळी 6:10 कलेक्ट केला जाईल. 2 तासांचा असेल 3 ते 5 तर तोही 3 वाजता पेपर दिल्यानंतर सायंकाळी 5:10 कलेक्ट केला जाईल. आणि जर समजा 2.5 तासांचा पेपर आहे तर दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असायचा. मात्र तो आता दुपारी 3ला सुरू होईल तर सायंकाळी 5:40 जमा केला जाईल. खूप चांगला प्रकारचा बदल केलेला आहे. 10 मिनिटे वाढवून दिलेली आहेत. सुरुवातीला वाढवून द्यायच्याऐवजी ती शेवटी दिलेली आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची प्रश्नपत्रिका वगैरे व्हायरल होण्याची जी काही घटना वगैरे किंवा अफवा ज्या आहेत त्या आता येणार नाहीत. विद्यार्थ्यांचाही फायदा झालेला आहे आणि त्याचबरोबर परीक्षासुद्धा सुव्यवस्थित होणार आहे. खूप चांगल्या प्रकारचा बदल केलेला आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी निश्चितच याचं स्वागत केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना या 10 मिनिटांचा निश्चितच खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होईल. विद्यार्थी मित्र हो, अशाच प्रकारच्या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या असणाऱ्या या गुरुशिष्य अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही असणारी बातमी आहे, न्यूज आहे ती पोहोचवा. इयत्ता 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या विद्यार्थ्यांचे सुद्धा वेगवेगळ्या विषयांचे सगळे असणारे गायडन्स लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा पहा. त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा पहा आणि अपडेट रहा आणि खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवा. अशा प्रकारचे तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.